ब्लॅक मध्ये आता सध्या ट्रेंडिंग म्हणताय तर ही एक व्हरायटी चालू आहे सॉफ्ट सिल्क डिझाइन। तर महाराष्ट्राची ही सुपर हिट म्हणजे आता याच्यात पण तसंच पद्धत आहे। तुम्हाला सिंगल कलर हवा असेल तर सिंगल, पण एक कॉम्बिनेशन हवा तर कॉम्बिनेशन मध्ये ब्लॅक मध्ये हा एक छान आहे बघा। ओके, हे बनारसचा प्रकार येतो। ओके, कतान थोडं पारंपरिक लुक आहे याच्यामध्ये, ब्लॅकचा शेड दिलाय। नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत। आणि संक्रांतीसाठी तुम्ही जर साड्यांच्या शोधात असाल तर वालिशा सिल्कमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील। चला तर आज जाणून घेऊया त्यांच्याकडे आलेलं नवीन कलेक्शन्स। बरं, आता ब्लॅक मध्ये आता सध्या ट्रेंडिंग म्हणताय तर ही एक व्हरायटी चालू आहे सॉफ्ट सिल्क डिझाइन। ओके, आता याच्यामध्ये कसं तुम्हाला नेहमीची बॉर्डर वगैरे काही दिसणार नाही। ओके, स्टाईल थोडीशी वेगळी आहे, फॅन्सी मध्ये, फॅन्सी डिझायनर टाईप। आता हा झाला एका रंगामध्ये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन हवा असेल तर मग हा पण एक आहे त्याच्यातलाच। ओके, ही पण ब्लॅकचीच व्हरायटी आहे, थोडी वेगळी पण आहे। ठीक आहे, व्हाईट मध्ये आहे ना? हां, याच्यात हलकंसं सिल्वरची डिझायनिंग दिली। आता हे एक प्रकारे तर महाराष्ट्राची ही सुपर हिट म्हणजे पिढ्याने पिढ्या चालणारी व्हरायटी म्हणतात तर हे पैठणी। ओके, वाव, खास करून पैठणीमध्ये ब्लॅक खूप कमी प्रमाणात बनतं, पण हे खास संक्रांतीसाठी आलेले आहे। पैठणी बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर मध्ये। आता याच्यात पण तसंच पद्धत आहे। तुम्हाला सिंगल कलर हवा असेल तर सिंगल, पण एक कॉम्बिनेशन हवा तर कॉम्बिनेशन मध्ये असे येईल बघा। आता हा पण पैठणीचाच प्रकार आहे, पण याच्यात रेड कॉन्ट्रास्ट दिलेला आहे। ओके, सुंदर। याला काठाला कलर शेड दिलेला आहे आणि पूर्ण एकसारखी बुट्टी दिलेली असते आणि खास म्हणजे पदराला मोर। ओके, खूपच सुंदर पदर आला आहे या साडीचा। अशाच नवनवीन साड्यांच्या अपडेटसाठी वालिशाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा। आता आणखीन एक थोडं विशेष याच्यामध्ये ब्लॅकमध्ये हा एक छान आहे बघा। ओके, हे बनारसचा प्रकार येतो। ओके, कतान। आता कतान याच्यात बनारस। खास म्हणजे काय की प्रत्येक डिझाईनमध्ये रंगाचं पण काम केलेलं आहे। ओके, बुट्टे तुम्ही बघू शकता की फक्त गोल्डनचं काम नाही दिलं याच्यात, ओके, हे रंगाचं पण काम दिलेलं आहे बघा। या साडीमध्ये तुम्ही वेगवेगळे कलर बघू शकता। कुठली साडी म्हटला तुम्ही? हे बनारसीचा प्रकार येतो कतान। बनारसी कतान साडी, खूपच सुंदर कलेक्शन आहे। इथे बघू शकता तुम्ही पदर देखील खूपच सुंदर आहे, गोल्डन मध्ये कलर मिक्सिंग आहे या साडीमध्ये। आता हा पण एक आहे, थोडं पारंपरिक लुक आहे याच्यामध्ये, ब्लॅकचा शेड दिलाय। ओके, पण हे पारंपरिक मध्ये पारंपरिक काठ साडी आणि पदर, आणि याला सुंदर अशी एकसारखे नाजूक प्रकारची बुट्टी पण दिलेली आहे। वाव, ब्लॅक कलर मध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतंय। आणि विशेष म्हणजे जरीचा प्रकार पण हा कॉपर मध्ये दिलेला आहे। नेहमी आपण गोल्डन वगैरे बघतो। ओके, त्यामध्ये अजूनच उठून दिसते, अजून खुलून दिसेल ते, खूप खुलून दिसते। ब्लाउज पीस कुठला आहे याच्यामध्ये? ह्या कलरचा ब्लाउज आहे। ओके, हा ब्लाउज। छान। आता त्यामध्ये तुम्हाला जर मोठी बुट्टी नको असेल तर अशी छोटी बुट्टीची पण एक डिझाइन छान आलेली। ओके, अरे वा, याच्यात बघू शकता तुम्ही प्रत्येक बॉर्डर पण चेंज आलेली, याच्यात डिझाईन्स बदललेत बघा। खूप सुंदर साडी आहे आणि कपडा जर एकदम मऊ आहे, तुम्ही कुठल्याही सणामध्ये ही साडी घालू शकता। ब्लॅक कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते आणि इथे बुट्ट्या बघू शकता तुम्ही, खूप नाजूक असं बुट्टीचं काम केलेलं आहे। याची प्राइस काय म्हणाला तुम्ही? ही साधारणतः 5.5 पर्यंत, 5-5.5 ची रेंज आहे। ओके, 5-5.5 हजारामध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाईल। आता तशी आपले कमी रेंज मध्ये जरी बघायची असेल तर ही एक छान आहे बघा, नवीन डिझाइन आहे। अगदी बुट्टी प्रकार सोडून किंवा भरलेला नको असेल, वाव, हे लेहरियामध्ये बघा। आणि काठ बघा, खूप सुंदर साडी आहे। ओपन डिझायनिंग दिलेली काठाला, स्टाइलिश वाटते अशी, थोडी मॉडर्न स्टाईल आहे मॉडर्न मध्ये। प्लस ह्या किमतीच्या मानाने साडी खूप सुंदर आहे। किती बघा, फक्त 2260।
ते ना पलीकडे एक लेबल आहे 2260ची रेंज आहे हीच. हां ओके, खूप सुंदर साडी आहे. ब्लाऊज पीस तर खूपच छान आलेलं आहे ह्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. हे पहा, हा ब्लाऊज वाव, ज्या पद्धतीचा पीस दिलेला आहे साडी हां. त्या पद्धतीचा छान ब्लाऊज पीस पण दिलेला आहे. ओके, आणि हा पदर येईल असा. हे बघू शकता तुम्ही, पदर आहे हा साडीचा, खूप सुंदर आहे डिझाईन या साडीची. आता हे त्याच्यामध्ये काठाची स्टाईल अजून वेगळी आहे. आता ही पण एक छान कॉम्बिनेशन दिलेलं आहे याला. वाव, ब्लॅक मध्ये एक पिंक पिंक बॉर्डर कॉम्बिनेशन आलेली आहे. प्लस खूप याला सुंदर आहे. ब्लाऊज पण खूप सुंदर दिला असा ओके, पॅटर्न दिला याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता की नेकची स्टाईल दिली बघा, हां. एक बॅक आणि फ्रंट. फ्रंट. परत हे स्लीव्हजला छानपैकी बॉर्डरची स्टाईल दिली. ओके, खूप सुंदर ब्लाऊज आहे, ब्लाऊजची डिझाईन आहे आणि साडी पण खूपच छान आहे. आणि कापड खूप मऊ आहे बघा, हां, एकदम तलम कापड आहे. ह्या साडीची प्राइस काय म्हणाला तुम्ही? ही पण साधारणतः 2.5 ते 3च्या रेंजमध्ये आहे. ओके ओके. अशाच नवनवीन साड्यांच्या अपडेटसाठी वालिशाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. खूप सुंदर अशी साडी आहे, पिंक बॉर्डर आहे याला आणि ब्लॅक, हे कॉम्बिनेशन खूप छान दिसते. काय नाव म्हणाला तुम्ही या साडीचं? सॉफ्ट सिल्क. सॉफ्ट सिल्क. कापड एकदम मऊ आहे बघा. हां, आता ही एक व्हरायटी छान आहे बघा, याच्यामध्ये पण पूर्ण फुलांची डिझाईन दिली साडीमध्ये. वाव, म्हणजे बुट्टी हा प्रकार नाही दिला याच्यात. नाही, पूर्ण डिझायनर पूर्ण डिझाईन भरलेली आहे छान. आणि त्या डिझाईनमुळे बघा रंगाचं काम असल्यामुळे अजून जास्त खुलून दिसते ती साडी. खूप. आणि याला दोन्ही प्रकारला बॉर्डरची स्टाईल वेगळी आहे बघा. एक छोट्या काठाची पण वरती ही दिलेली हां, आणि खालच्या साईडला मोठी बॉर्डर Yes. दिलेली. नेसताना Border. खूप इझी राहणार आहे साडी, यस, हलकी फुलकी राहणार आहे. खूप हलकी अशी वजनाला साडी आहे ही. वाव, हे डोला सिल्कचा प्रकार येतो. ओके, डोला सिल्क. रेशम कॉपर दोन्ही प्रकारचं जरी यूज केलं याच्यात. हां, खूप सुंदर साडी आहे आणि याचा कपडा जर बघितला तर अगदी मऊ आहे. डिझाईन पण छान दिलेले हां. आणि एका रंगात असल्यामुळे तो लुक अजून चांगला येईल. 3000 तुम्ही ही साडी घेऊ शकता. खूपच सुंदर साडी आहे अशी. हे बघू शकता तुम्ही, पदरावर पण किती सुंदर बारीक असे विणकाम केलेलं आहे. छान. आता हाच त्याच प्रकारामध्ये थोडं अजून डिझाईन वेगळा आहे. याच्यामध्ये सिल्वर पण यूज केलेले हां, आणि सिल्वर कॉपर. आणि कॉपरचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर वाटते. हे पदर बघू शकता तुम्ही या साडीचा, खूप छान आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह साडी दिसते. आता याच्यात बघा साडी पूर्ण भरलेली असल्यामुळे ब्लाऊज प्लेन काठाचा दिलेला असतो आणि ओके. त्यात पण काठ खूप नाजूक आहेत बघा. हां, हे बघू शकता तुम्ही, ब्लाऊज पीस आहे इथे, अतिशय नाजूक असं काम केलेलं आहे. डिझाईन बघू शकता तुम्ही बॉर्डरची. हां, आता ही पण एक आपण पाहू शकतो की ही डिझायनर म्हणून बघता येईल आपल्याला, पण थोडं वर्क आहे साडीमध्ये, ओके त्यामुळे थोडीशी वेट वाटणार. ओके, वजनाला थोडी जवळ. ही बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी डिझायनर साडी आहे आणि याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही टिकलीचं काम केलेलं आहे. यामुळे ही साडी खूप छान उठून दिसते. नेट मध्ये आहे ना? नाही, हे ऑर्गेन्झाचं कापड येतं. ओके, नेट अजून ऑर्गेन्झामध्ये पातळ आहे. राहते, पण हे नाही वाटणार तेवढं. जेव्हा तुम्ही मॅचिंग सेटिंग वगैरे घेणार ना, तेवढं पातळ असं वाटणार नाही. ओके, हो. आणि हा सुंदर असा ब्लाऊज. हे बघा ब्लाऊज या साडीचा, खूप छान अशी डिझाईन आहे ब्लाऊजची आणि कपडा पण खूप सुंदर आहे साडीचा. ही साडी तुम्ही बघू शकता, ऑर्गेन्झा कपडा आहे याचा. तर तुम्ही सांगू शकता की ही साडी कशी तयार केली जाते, म्हणजे ऑर्गेन्झा बद्दल थोडी माहिती द्याल? ॲक्च्युली ऑर्गेन्झा म्हणजे कसं कोराचं फॅब्रिक येतं, हे कोरा यूज केलं जातं, त्यामुळं ते थोडं ट्रान्सपरंट वाटतं, पण अगदी ट्रान्सपरंट नसतं, अगदी नेटसारखं. ओके, छान. आतापर्यंत आपण पूर्ण डिझायनर आणि बुट्ट्यामध्ये भरलेल्या साड्या बघितल्यात. आता प्लेनमध्ये काही कलेक्शन्स बघूयात. हे पहा, हा एक प्रकार येतो मधुबन क्रेप. ओके, कापड पण एकदम तलम राहील आहे आणि याच्यामध्ये पूर्ण गोल्डनचं काम दिलं आहे, त्याच्यामुळे तो ब्लॅक कलर जास्त खुलतो याच्यात. गोल्डन आणि ब्लॅक कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि दिसायला पण खूप सुंदर साडी आहे.
आणि विशेष ब्लाऊज भरलेला परत हां साडी प्लेन असल्यामुळे ब्लाऊज थोडा भरलेला दिलेला आहे. ओके बघू शकतो का आपण हो ब्लाऊज? थांब असं दाखवतो. हे असं हा पदर, हां हे बघू शकता तुम्ही, पदर आहे या साडीचा आणि हा ब्लाऊज पीस. हा ब्रॉकेट विविंगचा ब्लाऊज येतो. ओके ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज डिझाईन आलेली आहे या साडीची. याची काय प्राइस आहे? ही 2880. ओके 2880 मध्ये. छान. हा बांबू, हा पण एक प्रकार आहे बांबू सिल्क. ओके बांबू सिल्क. ओके तर याच्यामध्ये रेशम दिलेलं आहे. याच्या सुरुवातीला आपण पाहिलं तर हे जर होतं जरीमध्ये आणि ही हे रेशम. रेशम मध्ये आहे. हां, चालेल. खूप सुंदर साडी आहे आणि वजनाला खूप हलकी आहे. हे कापड म्हणजे नेमकं कसं बनलं जातं? बांबू सिल्क, बांबूच्या खोडापासून जे बनतं ना कापड, थोडं ते स्ट्रीप काढून त्याचं फॅब्रिक बनवलं जातं. ओके ओके बांबूच्या त्यामुळे त्याला बांबू सिल्क असं म्हणतात. हां, हां. वजनाला खूपच हलकी आहे. हलकी राहणार, खूप एकदम. हलकी. आणि प्राइसच्या मानाने खूप सुंदर साडी सुंदर आहे. साडी. ओके बघू पूर्ण शकता plain आणि तुम्ही border. या साडीचं ब्लाऊज पीस प्लेन मध्ये आहे. छान. हे काट आहेत त्याला. ही एक पैठणीचाच प्रकार आहे. जे आपण सुरुवातीला पाहिलं त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. ओके याला पदराचा प्रकार टिश्यू मध्ये विणला जातो. हां ओके आणि कॉम्बिनेशन बघा किती छान दिलेलं, म्हणजे छान. ग्रे आणि ब्लॅक. ब्लॅक. ही साडी बघा पैठणी, खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे मोर आहे याच्यामध्ये आणि याची बॉर्डर पण खूप सुंदर आहे. वजनाला पण खूप हलकी साडी आहे अशी. याची प्राइस काय आहे? ही साधारणतः 2200च्या आसपासची रेंज. ओके 2200. सिल्कही तलम आहे आणि कॉम्बिनेशन एकदम हटके दिलेलं आहे. येस. तर त्यामध्ये हा पण एक कॉम्बिनेशन आलेला आहे. म्हणजे जो तुम्ही ग्रे बघता इथे, तर हा ऑरेंजमध्ये आला, ब्लॅकला ऑरेंज. जास्त करून आपण आता मगाशी रेडचे कॉम्बिनेशन पाहिले होते, पण हा वेगळा आहे बघा. ऑरेंज. यातलाच कलर वेगळा दुसरा. पैठणीमध्येच आहे, फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी साडी दिसते ही. ऑरेंज आणि ब्लॅक कलर. हे बघा ह्या साडीचा पदर पण किती सुंदर आलेला आहे. आता त्यामध्येच हा तिसरा टाईप येतो, तो सिल्वरमध्ये. ओके पूर्ण एका रंगामध्ये, फक्त याला जर सिल्वर दिलेली आहे. ही अशी ओके सिल्वर मध्ये. बुट्टीचं टाईप सिल्वरमध्ये दिलेलं पूर्ण. ही बघा सिल्वर मध्ये साडी खूप सुंदर दिसते. आतापर्यंत आपण संक्रांतीसाठी ब्लॅक साड्यांचं कलेक्शन बघितले. आता ह्यांच्यामध्ये नवीन डिझाईन बघूयात, कलर आणि नवीन साड्या. प्युअरमध्ये कतान. कतान सिल्क का? हो, प्युअर सिल्क कतान. ओके वाव. आता याच्यात पण रंग बघा किती सुंदर कलर आणि ब्राईट कलर दिलेले असतात. आणि रंगाचं काम आहे डिझाईनमध्ये. ओके ही साडी बघा तुम्ही, कतान सिल्क मध्ये खूप सुंदर साडी आहे अशी. कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतंय. ही बघा. याची प्राइस काय आहे? ही साधारणतः 20च्या पुढे. ओके चालेल. खूप सुंदर साडी आहे. कलर पण असतो ना याच्यामध्ये? कलर नाही बनत, एकच एक डिझाईनचं एकच पीस. अजून मी 2 डिझाईन दाखवेल तुम्हाला, पण ते पण वेगळे असतील. ओके हा पदर. ओके हा वाव. पदर येणार पूर्ण अशी डिझाईन. चालेल. खूप सुंदर साडी आहे. पूर्ण रेशम आहे. रेशीमचा यूज केलेला आहे याच्यामध्ये. पूर्ण प्युअर सिल्क, हँडमेड आहे ना? हँडमेड. ओके आता याच्यामध्ये तुम्ही कलर तर नाही मिळणार तुम्हाला, पण असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. ओके. आता हाही कतांचाच प्रकार आहे, हां पण याच्यात जास्तीत जास्त जर यूज केली. याच्यामध्ये रेशम यूज केलं होतं कलरमध्ये. हा जरीचा प्रकार आहे बघा याच्यात. ओके. याला सुद्धा हा असा पदर छान दिलेला आहे. ओके आणि पूर्ण साडीमध्ये अशी डिझाईन.
इथे बघू शकता तुम्ही कतांचाच एक दुसरा प्रकार आहे. आता हा प्रकार बघा दक्षिण भारतातला आहे, याला दक्षिणोत्री असं म्हणतात. ओके. आणि हे हातमागाची साडी आहे, ओके. पूर्ण हाताने विणली गेलेली. खूप छान साडी आहे. हातमागावर पूर्ण विणकाम झालेलं आहे या साडीचं. आणि कपडा जर बघितला तुम्ही तर खूप असा मऊ आहे साडीचा. तर त्यामध्ये एकच मिनिट. ह्या साडीची बॉर्डर जर बघितली तुम्ही तर त्या साईडला छोटी बॉर्डर आहे आणि खालच्या साईडला ही मोठी बॉर्डर आलेली आहे साडीला. त्यामुळे ही साडी खूपच उठून दिसेल तुम्हाला. दुसरा याच्यामध्ये जरीचा प्रकार बदलला बघा. हे रोज गोल्ड जर यूज केलेली याच्यामध्ये. ओके. आणि हा सिंगल एकाच रंगामध्ये विणला जातो. हां. याच्यामध्ये विरुद्ध कलर बनत नाही. ओके. खूप छान कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही. खूप सुंदर असं उठून दिसते साडी ही. आणि पूर्ण जरीचा वापर केलेला आहे साडीमध्ये. बॉर्डर चांगली. बॉर्डर पदर बघा तुम्ही या साडीचा. आणि विशेष म्हणजे साडीची बॉर्डर बघा तुम्ही. किती सुंदर वाटते ही बॉर्डर. टक करताना बॉर्डर नाही आहे. आणि विशेष म्हणजे बघा या साडीत टक करताना बॉर्डर दिली नाही कारागिरने. बॉर्डरच नाही. हे बघा खालच्या साईडला मोठी बॉर्डर. वरच्या साईडला बॉर्डर दिली नाही कारागिरने. आता हे खास रुक्मिणी साडी. ओके. हे रुक्मिणी वेगळ्या पद्धतीने विणले जाते. याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठेही बुट्टी दिसणार नाही किंवा असं मगाशी पाहिलं कतांसारखं काही भरलेलं नाही वाटणार. हे पहा बोथ साइड सेम. आतली बाजू पण सेम. ओके. दोन्ही साईडला काठ सेम दिलेले. हां. सिल्कचा प्रकार रुक्मिणी सिल्क. रुक्मिणी सिल्क. सुंदर साडी आहे ही. ह्याच्यामध्ये कलर नाही, एक डिझाईनचा एकच पीस. ओके. हातमागाची साडी ना त्यामुळे एकच बनतं. मध्ये विशेष बघा ह्या अर्ध्या अर्ध्यामध्ये विणली जाते. हाफ डिझाईन. ओके. ही साडी बघा तू किती सुंदर साडी आहे ही. ही कुठली साडी आहे? हे नल्लीच. नल्ली सिल्क मध्ये. सिल्क. ओके. नल्ली सिल्क मध्ये बघू शकता तुम्ही ही साडी किती सुंदर दिसते. हा साडीचा पदर. हे वालिशा स्पेशल प्युअर हँडलूम. एका साडीला जवळजवळ 40 दिवस लागले या साडीला विणायला. त्यामुळे सेकंड साडी रिपीट होणार नाही. हे रंग भरलेले साडीमध्ये. आणि विशेष काय आहे की याला बोथ साइड सेम आहे. बॅक साईडला एकही धागा ओपन नाही आहे. ओके. ही साडीची खासियत. त्यामुळे या साडीला 40 दिवस लागतात साडी विणण्याला. बापरे. त्यामुळे तुमच्याकडे आहे ती इतरांच्याकडे मिळणारच नाही साडी. ओके. अगदी गॅरंटी. सिल्क एकदम सॉफ्ट येणार. अगदी सॅटिन क्रेप सारखं सिल्क येणार. प्युअर बाय प्युअर. वा. बघू शकता तुम्ही ही साडी पूर्ण ओपन केल्याच्या नंतर. हे इकत पटोला. कुठली? इकत. इकत. पटोलामध्ये 2 व्हरायटी येतात. त्याच्यामधली ही फर्स्ट येणार ती इकत पटोला. ओके. हे टाय अँड डाय मध्ये विणले जाते. त्याला प्रिंटिंग पद्धत काय नाहीये. पूर्ण रेशमला डाय करतात नंतर वीव केलं जातं. बॉर्डरला थोडासा टिश्यू यूज केलेला जातो. जरीची बॉर्डर नसते त्याला. ओके. हे पोचमपल्ली पटोला. ओके. याची बॉर्डर टर्निंग असेल. लाईट कलर येतील. पेस्टल कलर. इकतच्या कंपॅरिझन हे एकदम लाईट वेट राहणार. ओके. खूप सुंदर. वजनाला एकदम हलकी साडी आहे आणि दिसायला एकदम रॉयल दिसते. हे खास आप स्वनिर्मित वालिशा सॉफ्ट सिल्क डिझायनर. ओके. प्रत्येक साडी वेगळी राहणार याच्यामध्ये. म्हणजे 100 साड्या पाहिल्या तर 100 डिझाईन्स येतील आणि 100 रंग येतील वेगवेगळे. ओके. कुठली साडी सेम येणार नाही. ओके. बॉर्डरला पहा टेम्पल दिलेले. हा टेम्पल बॉर्डर मध्ये आहे.
बघू शकता तुम्ही. विविंग केलं, टर्निंग विविंग आहे त्याच्यामध्ये. बॉर्डर कॉन्ट्रास्ट नाहीये, पण त्याचा ब्लाउज पीस आणि पल्लू हे कॉन्ट्रास्ट राहणार. जेव्हा कॉम्बिनेशनचा ब्लाऊज आहे ना तेव्हा ती सुंदर दिसेल. ओके. हे त्याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे. ओके. कलर आणि डिझाईन्स वेगळी त्याच साडीमध्ये. प्रत्येक साडी वेगळी राहणार याच्यामध्ये. खूप सुंदर साडी आहे. बाय. सिल्वर मध्ये येणार आहे. ओके. त्याच्यामध्ये प्युअर सिल्वर यूज केलं, म्हणजे आपण म्हणतो ना सोन्या चांदीची साडी, त्याच्यामध्ये ही चांदी वापरलेली साडी. ओके. ह्याचं नाव काय साडीचं? हे दक्षिणोत्री सिल्क आहे. ओके. दक्षिणोत्री सिल्क साडी बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये प्युअर सिल्कचा यूज केलेला आहे ही साडी विणताना. सिल्वर. ओके. प्युअर सिल्वरचा यूज करून ही साडी बनवलेली आहे. काही तामझाम नाही, बॉर्डर नाही ना, फार पदर भरलेला नाही, एकदम प्लेन अशी रॉयल लुक देणारी साडी आहे ही. रॉयल लुकची साडी. कुठल्याही पार्टीमध्ये आणि कार्यक्रमामध्ये तुम्ही ही साडी घालू शकता. हे लाईट वेट टसर एम्ब्रॉयडरी. ओके. अगदी 80 ग्रॅम वेट आहे साडीचं. 80 ग्राम वेट. ओके. सगळे असे नवीन कलर येतील याच्यामध्ये. ओके. ह्या साडीमध्ये तुम्ही बघू शकता हा कलर आणि डिझाईन पण वेगळी आहे. दोन्ही पण कलर खूप सुंदर दिसत आहेत. वजनाला बघितलं तर खूप अशी हलकी साडी आहे. 80 ग्राम फक्त वजन आहे साडीचं. हे चिनिया सिल्क. ही साडी बघू शकता तुम्ही, चिनिया सिल्क म्हणून आहे. डिझाईन स्टाईल मॉडर्न आहे. येस. खूप अशी हटके आणि मॉडर्न साईजची साडी आहे. हे त्याच्यामध्ये डिझाईन. ओके. ह्या साडीमध्ये तुम्ही हा पॅटर्न बघू शकता. डिझाईन वेगळी आहे आणि कलर बाकी साडी सेम आहे. कपडा जर बघितला तर खूप असा रॉयल आणि खूप मऊ कपडा आहे साडीचा. हे एम्ब्रॉयडरी मध्ये क्रेप फॅब्रिक आहे. क्रेप फॅब्रिक. हो. ही साडी बघा तुम्ही, एम्ब्रॉयडरी मध्ये क्रेप फॅब्रिक आहे. खूप सुंदर साडी आहे. याच्यामध्ये तुम्ही हा कलर बघू शकता. डिझाईन वेगळी आहे आणि कलर पण खूप सुंदर साडी आहे. हे बघू शकता तुम्ही, 3 कलर आहेत त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये. आज बघितलेल्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.